भिवंडी येथे कार्यान्वित झाली आहे। राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत। विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत। या संस्थांच्या मार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 52,000 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत। शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत। त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी रुपये असा 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे। अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे। वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 23-24 पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे। इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत देखील भरीव वाढ करून दरवर्षी 38,000 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर आहेत। सन 2035 पर्यंत आपल्याला 1 लाख लोकसंख्येमागे 100हून अधिक डॉक्टर करण्याचे साठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे। मौजे, सावर तालुका म्हसळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे। ट्रस्ट सेक्टरमधील उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळे नजीकच्या काळात राज्यात अंदाजे 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यातून 50,000 रोजगार निर्माण होणार आहे। हरित हायड्रोजन उत्पादनासाठी विकासकांबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार 2,11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे 55,900 रोजगार निर्माण होणार आहेत। महापे नवी मुंबई येथे 25 एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे।
त्यात 2000 सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना समावेश असून 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे। त्यातून 1 लाख रोजगार निर्माण होतील। एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार अपेक्षित आहे। कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे सूतगिरणी, यंत्रमाग, प्रोसेसिंग, पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे। खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल। या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यातून 800 ते 1000 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल। अध्यक्ष महोदय, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो। दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन अरे कधीतरी समाधान माना आहे, पुढे आहे। जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू आहेत। अनुसूचित जाती उपाय योजनेखाली शाळा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा, रोजगार इत्यादी करता विविध योजना राबवण्यात येतात। आदिवासी विकास उपाय योजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील घटकांना उन्नती करता विविध योजना राबवण्यात येतात। या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्यासाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, धनगर समाजासाठीच्या विविध योजना, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्ती मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। राज्यातील सर्व बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरता हे सरकार वचनबद्ध आहे। सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी असलेल्या योजना परिणामकारक राबवणे, नवीन योजना, विशेष योजना आखणे आणि त्यासाठी पुरेसा आर्थिक तरतूद करणे या धोरणातून सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा आमचा निश्चय आहे। त्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना मी सभागृहावर सादर करीत आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार, विधवा आणि दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरमहा अर्थसहाय्य देण्यात येते। या अर्थसहाय्यात 1000 रुपयावरून 1500 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। सन 2023-24 मध्ये 45,60,000 लाभार्थींना या योजनेतून 7,145 कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलं आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळ, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ, मौलाना आझाद
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशा विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज घटकांना उन्नती करता योजना राबवण्यात येत आहे। वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास मंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळांतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात येईल। 15 डिसेंबर 2022 पासून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे। दिव्यांगांच्यासाठी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगार, उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे। दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुल बांधण्याचे प्रस्तावित आहे। दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप करण्यात येत आहे। राज्याने याच वर्षी तृतीयपंथीयांचं बाबतचं आपले धोरण जाहीर केलं आहे। शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांच्या मध्ये स्त्री पुरुषांबरोबरच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे तृतीयपंथी समुदायाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे। धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी मुंबई येथे 4000 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या करता अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आली आहे। आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 वरून आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे। आतापर्यंत 1000 रुग्णालयामध्ये उपचाराची सोय होती, त्याच्यात आता 900 रुग्णालयांची भर पडणार असून योजनेअंतर्गत 1356 प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये तपासण्या, चाचण्या आणि उपचार मोफत करण्यात येतात। या निर्णयामुळे बाह्य रुग्ण, आंतररुग्ण, लहान शस्त्रक्रिया, एक्सरे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे। शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या व उपचारांच्यासाठी सुविधा असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 347 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इत्यादी माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार आहेत। सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांच्या करता 7,425 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12,954 सदनिका वितरित करण्यात केल्या असून उर्वरित सदनिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। चालूच आहे, कामच चालूच आहे। सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचा दुसऱ्या टप्प्यासाठी 1,886 कोटी 86 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील संसाधन व्यक्ती
यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलेली आहे। आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण 47.41 लाख म्हणजे 47,41,000 शेतीपंप ग्राहक असून त्यांचा वीज वापर हा 39,247 दशलक्ष युनिट एवढा असून त्या वीज वापराची किंमत एकूण 33,046 कोटी इतकी आहे। शासनाकडून दरवर्षी शेतीपंप ग्राहकांना 6,984 कोटी रुपये एवढी सबसिडी आणि रुपये 9,500 कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते। महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जीकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत 9,200 मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत। या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणीचा साठी कालावधी 18 महिने असून मार्च 2024 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत। ह्याच्याकरता जेवढी जमीन लागणार होती ती सगळी जमीन प्राजक्त सरकारकडेच उपलब्ध झाली आणि ती आपण हँडओव्हर देखील त्या ठिकाणी केली। त्याच्यामध्ये राज्यातील 46,06,000 शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटार चालवतात, म्हणजे 1 हॉर्सपॉवर पासून 3, 5, 7.5 पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही 10, 15, 20 असे आहेतच। ते सगळे 3 लाख आहेत, परंतु हे 44,06,000 आहेत। यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यासाठी राज्य सरकारवर जेवढा भार शासनावर पडणार आहे आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा आणि अन्य महत्त्वाच्या सभागृहाचे लक्ष वेधतो। मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याची मान्यता देण्यात आली असून 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच या आर्थिक वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे। शिवडी नावाशेवा प्रकल्पांतर्गत शिवडी वरळी जोड रस्त्यांचे 57% काम झाले असून डिसेंबर 2025 अखेर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे। बाळकूम येथे गायमुख या नियोजित ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून सुमारे 3,364 कोटी रुपये किमतीचे हे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका अंशतः खुल्या करण्यात आल्या आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात सुमारे 6,500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्याचे उद्दिष्ट आहे। सद्यस्थितीत 2,303 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे आगामी 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत। भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येत आहे। परिवहन सेवेमध्ये सुधारणा तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी 19 महानगरपालिकांमध्ये PME बस सेवा योजना राबवण्यात येणार आहे। इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणे, बस आगारे आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे। अग्निशमन सेवाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 615 कोटी रुपयाची योजना राबवण्यात येणार आहे। ही योजना ड वर्ग महानगरपालिका, सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये राबवण्यात येईल।
धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यालयाचा मुंबई, नंदुरबार, नांदेड, वर्धा, अमरावती, कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी अस्तित्वातील इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2567 ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे। शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। कोकणातील कातळ शिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत। शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे। वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपयाचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे। या अंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र पर्यटन आणि कोयना हेळवाक वनक्षेत्रा अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे। पावसाळ्यात कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे। या घाटात सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी उभारण्यात येईल। नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र रामटेक विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहे। आता दुसऱ्या टप्प्यातील 211 कोटी रुपयाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत। आध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांना पावड दवना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्मारकासाठी 77 कोटी रुपये रकमेचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल। त्याचा प्लॅन फार सुंदर केला आहे, तो तिथे आपण उभारणार आहोत। बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्याकरता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेला सुवर्ण महोत्सवी निमित्त भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल। श्री संत रूपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे। आदिवासी कलांचे प्रदर्शन वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हदगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादालन स्थापन करण्यात येणार आहे। मुंबईतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे 305 कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जिल्हास्तर संस्थापक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राईड हा 2232 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहे। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा बांधवांना मदतीची गरज आहे किंवा त्यासाठी त्यांना दिलासा देण्यात त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना। आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत देतोय म्हणून 14,761 कोटी रुपयाचा अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे। या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्यासाठी महत्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत। राज्यातील सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्यापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून
त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही। सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील 18,165 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे। हा नियतव्यय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20% अधिक आहे। वार्षिक योजना 2024-25 मध्ये कार्यक्रम खर्चासाठी 1,92,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती उपाय योजना 15,893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना 15,360 कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश आहे। सन 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे। महसूल जमा 4,99,463 कोटी रुपये, महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे। परिणामी 20,051 कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे। राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट, राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे। सन 2024-25 ची राजकोषीय तूट 1,10,355 कोटी रुपये आहे। राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो। आणि आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 कडे त्या ठिकाणी वळतो। मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 अध्यक्ष महोदय माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,26,397 कोटी रुपये आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे। सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे। त्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच पेट्रोलवर 26% वरून तो 25% असा 25% वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे। या बदलांमुळे नाही, बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथे जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, ती आता आपण एकसारखी करतोय। या बदलांमुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 7 सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे। आता उर्वरित 5 दलातील म्हणजेच आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे। याचा लाभ अंदाजे 12,000 जवानांना होणार आहे। नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही 2% दरमहा होती, ती आता अध्यक्ष महोदय आपण 1% दरमहा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 24% वर्षाला होती, ती आता 12% करण्यात आली। बऱ्याच जणांची तशी मागणी होती। मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल। अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात येईल। वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत मी या राज्याचा 10 वेळेला जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची
संधी मला मिळाली. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्हीपासूनी. या न्यायाने केलेल्या कामाची पावती आहे असे मी मानतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशी तुकोबारायाच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2024-2025 चे अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. सन 2024-2025 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सुटकेसचे सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे. सन्मान्य सदस्यांनी वितरणाच्या ठिकाणावरून सदर प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सूटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात. तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशने महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.